नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण बीडीएन जीकेची कापणी केलेली आहे आणि बीडीएन जीकेची कापणी आपण साधारण 115व्या दिवशी केलेली आहे। तर कापून याला झाले 2 दिवस। तर याला आपण आता उचलणार आहे उद्याला। तर बीडीएन जीकेचा ॲव्हरेज किती आला काय आला हे आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी बीडीएन जीके 798 ही परभणी विद्यापीठाची व्हरायटी आहे, जे की काबुली वाणामध्ये मोडते, जे आपण विराट म्हणतो त्या पद्धतीमध्ये मोडतो हो। आणि पांढरा चणा आहे, ज्याला आपण मिनी डॉलर म्हणू शकतो, पाहू शकता। तर हे आपण लावलेलं आहे 2 एकरमध्ये आणि हा बेड आहे 0 मशागतीमधला, जे की आपला सोयाबीनचा होता। अंतर आहे 4 फुटाचा बेड, 2 लाईनी आपण घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 2 झाडाचे अंतर जे आहे हे आपण ठेवलेलं आहे 6 इंच आणि एका ठिकाणी वापरले आपण 2 बिया, कुठे एक बी 2 बी असं पडलं असेल। तर एकरी बियाणे आपल्याला लागले होते साधारण 20 किलो। एकरी 20 किलो बियाणं आपण टोकन पद्धतीने हे लागवड केलं होतं। खताच्या व्यवस्थापनामध्ये 14-35-14 सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फर एकरी 1 बॅग या पद्धतीने दिले। पुन्हा 9-24-24 एकरी 25 किलो या पद्धतीने याला सेकंड डोस दिला, साधारण 25 ते 30 दिवसाने। असे 2 वेळेस खताचं नियोजन केलं आहे। पाण्याचे नियोजन जे आहे हे साधारण 4 पान झाले आणि 1 पाऊस पडला। जमीन हलक्या स्वरूपाची आहे आणि बीडीएन जीके मला तर वाटते ही शक्यतो 15 ऑक्टोबर या तारखेला लागवड झाली पाहिजे याची, कारण की लेट व्हरायटी आहे। दुसरं म्हणजे ही जी व्हरायटी आहे ती थोडीशी भारी जमिनीमध्ये पाहिजे। थोडीशी आपली चुकी म्हणायला लागेल की ही व्हरायटी आपली हलक्या जमिनीत पडली तरीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून याला डेव्हलप केलं होतं प्लॉट। तर बघू शकता हे प्लॉट आपलं 2 एकरमध्ये आहे आणि कडप्या वगैरे बघू शकता, घाट्या संख्या वगैरे भरपूर आहे। तर याची आपण उद्या गोळा करणार आहे आणि याचे मशीनसुद्धा लवकरच काढणार आहे। डॉलरचा सुद्धा आपला मशीनद्वारे काढणी बाकी आहे। सध्याला मशीन बघणं चालू आहे आपलं, कारण की डॉलरला थोडीशी चाळणी वगैरे वेगळी लागते, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा काढणीला उशीर होत आहे। पण लगेच म्हणजे 2 दिवसामध्ये आपला काढणीचा व्हिडिओसुद्धा येईल यूट्यूबला आणि ॲव्हरेज जे आहे ते समोरासमोर तुमच्या मोजून दाखवलं जाईल। ॲव्हरेज किती आला संपूर्ण बाकी ॲव्हरेज, त्याचबरोबर नियोजन कसं केलं सुरुवातीपासून तो सुद्धा आपण त्याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत, जेणेकरून बाकीचे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना असा प्रश्न पडणार नाही की नियोजन कशा पद्धतीने केलं। तर नियोजन आणि ॲव्हरेज हे दोन्ही आपण एकाच व्हिडिओमध्ये निघाल्याबरोबर आपण घेणार आहोत। बघू शकता लाग वगैरे भरपूर होता। ज्या शेतकऱ्यांनी आपले जुने व्हिडिओ बघितले नसतील या प्लॉटचे, तर जबरदस्त प्लॉट होता हिरवा असताना। तर घाटी संख्या भरपूर आहे। कापणी केल्यानंतर साधारण आपण 2 दिवसाला ठेवत असतो, म्हणजे आज आहे शनिवार, आपण याला कापलं होतं बुधवारी, म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस गेल्यानंतर आज आहे शनिवार, 3 दिवस झाले साधारण। आणि आपण याला उद्या रविवारी गोळा करणार आहे। संख्या वगैरे भरपूर आहे, लाग म्हणतो आपण त्याला, घाट्याची संख्या वगैरे भरपूर आहे, पाहू शकता। फक्त घाटी दिसत आहे याच्यामध्ये। आणि मार्केट रेट याचा साधारण आमच्या भागामध्ये 6,500 रुपयापर्यंत मार्केट रेट सध्याला चालू आहे। थोडासा रेट उतरला आहे। जेव्हा नवीन चणा निघाला होता तेव्हा 7,000-8,000 रुपये चणा रेट होता, परंतु सध्याला मार्केट रेट 6,500 रुपये याला चालू आहे। काबुलीमध्ये मोडतो हा आणि वाण आहे बीडीएन जीके 798 परभणी विद्यापीठाची व्हरायटी आहे।